ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेला यंदाही गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेसाठी अभिनेता अक्षर कोठारी आणि अभिनेत्री ईशा केसकर यांनीही खास आवाहन केलं आणि आता आपण पाहणार आहोत या पर्यावरण गणेशोत्सव स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ। नमस्कार। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणराय गणपती असं आपण ज्याला म्हणतो, त्या गणरायाचा उत्सव जरी भाद्रपदात झाला असला तरी आता माघी गणेशोत्सव सुरू होणार आहे। मग त्याच्यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची स्पर्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एबीपी माझा यांनी घेतली होती आणि यामध्ये 2 कलावंतांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं होतं। एक अक्षर आणि ईशा हे दोन्ही कलावंत आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या कलावंतांच्या माध्यमातून आपण जो संदेश पोहोचवला त्याच्यामध्ये ज्या लोकांना पारितोषिक मिळालेली आहेत ती मंडळी देखील आज इथे आलेली आहेत, त्यांना आपण या ठिकाणी हे पारितोषिक प्रदान करणार आहोत। ही स्पर्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनेक वर्षापासून एबीपी माझाबरोबर सुरू आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मोठा बदल घडला आहे। मोठा बदल म्हणजे काय, तर लोक पर्यावरणपूरक उत्सव साजरा करायला लागलेत आणि म्हणून तर आम्हाला असं वाटलं की माध्यमांना बरोबर घेऊन असे अभिनव प्रयोग करावे लागतात। म्हणून ईशा, अक्षर आणि आम्ही सगळी मंडळी हा वेगळा प्रयोग करत असतो आणि प्रयोग वेगळा करण्याचं कसं असतं, लोक नेहमी प्रश्न विचारतात की असं का, किती वर्ष लागणार बदलायला, तर आम्ही म्हणतो बिघडायला 50 वर्ष लागलेत, सावरायला 10 वर्ष तर द्या, आता 5 वर्ष गेले, अजून 5 वर्ष हातात द्या आणि बदल होईल। कारण करोना कालावधीमध्ये आपण पाहिलंय की माणूस जो जैविक साखळीच्या अग्रभागी होता तो शेवटच्या स्थानावर गेला। हरणं आणि वाघ रस्त्यावर फिरत होते आणि माणूस मात्र मृत्यूला कवटाळण्याच्या भीतीनं घरामध्ये कोंडून घेतला होता। त्यामुळे अजूनही सुधारण्याची संधी आहे। शतायुषी भव हे अत्यंत खोटं असतं असं नेहमी म्हणतो, कारण शतायुषी आयुष्य नसतं। उत्तम आयुष्य असेल तर उत्तम आरोग्य असेल तर हवा सुंदर पाहिजे, निसर्ग पाहिजे आणि प्राणी पण पाहिजेत। कारण हत्ती कितीही रागावला ते हरणाला मारत नाही हे सूत्र निसर्गाचं आहे, ते अंगीकारलं पाहिजे। त्याकरता हे आमचे प्रयत्न आहेत। पण हे प्रयत्न खारीचे जरी असले तरी त्याला महत्त्व जास्त आहे, कारण रामायण किती लिहिलं असलं तरी खारीचा इतिहास त्यामध्ये आवर्जून सांगितला जातो। तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करतोय, त्याचाच हा पारितोषिक वितरण समारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय। या निमित्तानंच आपल्याबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे यूथ आयकॉन जे आपले चेअरमन आहेत सिद्धेशजी कदम, ते आज बरोबर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत। आणि त्यांच्या जोडीला डॉक्टर अविनाश ढाकणे सर, ज्यांचं संस्कृती आणि कलेशी अतिशय जवळचं नातं आहे, असंही आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे सर, त्यांचंही मनापासून स्वागत। आणि निश्चितच आमच्या सगळ्या कुटुंबाचे सगळे हे प्रतिनिधी आज इथे बरोबर आहेत, कारण अशा पद्धतीची ईशा ही जी स्पर्धा असते ना, ही स्पर्धा आपण एका वेगळ्या पद्धतीने घेतो। अशी स्पर्धा, अभिनव स्पर्धा कुठेही महाराष्ट्रात कोण घेत नाही। कारण याचं कारण असं असतं, या स्पर्धेमध्ये आपण सेलेब्सना म्हणजे सेलिब्रिटीजना सांगतो, कलावंतांना, लोकांना आव्हान करायला। आणि पूर्वी, करोनाच्या पूर्वी जेव्हा जग त्या पद्धतीने चालत होतं तेव्हा आपण लोकांच्या घरापर्यंत पोहोचत होतो आणि ह्या सेलिब्रिटीजना घेऊन, कलावंतांना घेऊन आम्ही लोकांच्या घरापर्यंत जायचो, साडींमध्ये जायचो आणि लोक उत्सव साजरा करायचे। अशी एक कल्पना आहे की स्पर्धापुरतं मर्यादित न राहता त्या लोकांनी तिथपर्यंत पोचावं। पण मग यावर्षी आपण परत ठरवलं की नाही, आपण तिथपर्यंत नको जाऊया, आपण या सगळ्या मंडळींना इथेच बोलूया। तर मी प्रथमतः विनंती करतो या ठिकाणी की आजचे सन्माननीय प्रमुख जे आपल्या 2 अतिथी आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यासाठी मी ढाकणे सरांना आणि सिद्धेश सरांना विनंती करतो, त्यांनी ईशा आणि अक्षरचं स्वागत करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आणि एबीपी माझा वाहिनीच्या वतीनं प्रितेश गुप्तेंना विनंती, त्यांनी माननीय सिद्धेशजी कदम आणि डॉक्टर अविनाश ढाकणे सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। आता ज्या कलावंतांनी आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात सांगितलं की हा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा आणि त्यानंतर आम्ही बाप्पाचा प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत, त्या कलावंतांना
केवळ तो प्रोमोच्या माध्यमातून सांगून ते करतात का खरंच प्रत्यक्षात ती पर्यावरणपूरक जीवनशैली अवलंबतात हे आपण थेट त्यांनाच विचारणार आहोत. ईशा, पहिला नंबर तुझा. सो युअर टाइम इज अप. नमस्कार सगळ्यांना. खूप अवघड आहे अशा धकाधकीच्या आयुष्यात मुंबईत राहून शूटिंग सांभाळून पर्यावरणाचाही विचार करणं. आणि काय होतं ह्या सगळ्यामध्ये, माणूस म्हणून आपण सगळे इतके नॅचरली स्वार्थी आहोत की तिकडे दुसऱ्याचा विचार करणे किंवा पर्यावरणाचा विचार करणे किंवा नेचरचा विचार करणे ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हल्ली खूप कन्व्हिनियंट झालाय. आणि मला खूप आवर्जून आभार मानायचे MPCBचे की अशा प्रकारचा उपक्रम त्यांनी राबवला आणि इतकी वर्ष सातत्याने ते करत आलेत. म्हणजे वी आर नॉट द फर्स्ट आम्ही पहिले कलाकार नाही होत जे इथे येऊन अशा प्रकारचा उपक्रमाचा भाग होतोय. सो मला अशा म्हणजे पर्यावरणपूरक घरगुती गणेश उत्सव स्पर्धा मला अनुभवायला मिळाली. तुमच्या सगळ्यांसाठी ती कॉम्पिटिशन अनाऊन्स करण्यापासून ते आज इथल्या विजेत्यांना भेटण्यापर्यंत ते पूर्णत्वाचं सर्कल पूर्ण केल्याबद्दल थँक्यू सो मच. बऱ्याचदा आम्ही अशा बऱ्याच जाहिराती करतो आणि नंतर त्याचं निकाल काय लागतो किंवा त्यांना बक्षिसं दिली जातात की नाही हे पण आम्हाला माहीत नसतं. सो थँक्यू सो मच. आणि मी मगाशी म्हटलं तसं की माझी खात्री आहे की इतर कुठलीच गव्हर्नमेंट हे एवढे कष्ट घेत नसेल. आणि हा आपल्या महाराष्ट्रातल्या संवेदनशीलतेचा एक काय म्हणता येईल, एक उदाहरण आहे, एक एक्झाम्पल आहे. आणि मला खूप प्राऊड फील होतं याबद्दल. घरातनं आपल्या सगळ्यांच्याच एक प्रकारची जागरूकता असते आणि ती कदाचित मराठी असल्याचा तो एक मला अभिमान आहे की आपल्या सगळ्यांकडेच मिनिमलिझम आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा पहिल्यापासूनच दृष्टिकोन आहे. आपलं स्वयंपाक म्हणा, जेवण म्हणा, ह्या सगळ्यामध्येच नेमकेपणा आहे. आपल्या संस्कृतीतही ते आहे आणि आपण ते पुढे चालवू ठेवतोय याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण आपण सगळेच गणेश उत्सव तुमचा भारी आमचा अजून भारी ह्या जोशात करायच्या नादात आपण इग्नॉरन्सकडे खूप जातोय आणि ते न होऊ देता खरंच तुम्ही म्हणालात तसं त्याची सिम्प्लिसिटी आणि त्याचं जे नैसर्गिक व्हॅल्यू जपणं आहे ते होणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याचं नॅचरली आणि कल्चरली रिस्पेक्ट ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. आपण आता अक्षरकडनं जाणून घेऊया की अक्षर नक्की पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली लाईफस्टाईलवर बोलायचे शब्द असतात, परवलीचे शब्द असतात असं लोकांना वाटतं, पण आता नितांत गरज त्याची आहे. काय वाटतं, गरज वाटते का नाही? गरज तर मला वाटतं 100% वाटते. आणि हे मी सांगायची काही गरज नाही आहे, कारण आपण शाळेत असतानापासूनच म्हणजे पाठ्यपुस्तकात आपण अभ्यास केलेला आहे. आपण सगळे सुशिक्षित आहोत आणि आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाची काळजी घेणं किती गरजेचं आहे. आता सगळ्यात कौतुकाचा मुद्दा जो आहे MPCBच्या बाबतीत, तो मला असं वाटतो की तुम्ही सगळ्या माध्यमांना एकत्र घेऊन चालताय. म्हणजे ABP माझा असू दे किंवा स्टार प्रवाहासारखी वाहिनी असू दे, आमच्या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत किंवा लोकांपर्यंत आपण पोहोचतोय. आणि हे असे उपक्रम जे आपण राबवतोय याच्याने मला असं वाटतं की लोकांनी याचा नक्कीच विचार करावा आणि याचा काहीतरी सकारात्मक परिणाम होत असावा. ज्या अर्थी इतक्या वर्षांपासून ही गोष्ट चालू आहे, म्हणजे जसं ईशा म्हणाली की आम्ही पहिले नाही आहोत की आम्ही येऊन भेटतोय आणि आम्ही असा उपक्रम यांच्या मदतीनं तुमच्यापर्यंत आणतोय. आमच्या आधी खूप जण येऊन गेलेत. ज्या अर्थी हे अजूनही चालू ठेवलेलं आहे तुम्ही, त्या अर्थी याचा काही ना काहीतरी चांगला परिणाम होत असावा आणि तो होत राहावा असंच मला वाटतं. MPCBचे सिद्धेश कदम सर आणि डॉक्टर अविनाश ढाकणे सर, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला या उपक्रमात सामावून घेतलत, आम्हाला इथे बोलवलंत आणि हा अनोखा उपक्रम राबवलात, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू अक्षर. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ABP माझा यांच्या वतीने ही स्पर्धा अनेक वर्षापासून सुरू आहे. आणि अक्षर म्हणून सांगायला आवडेल या ठिकाणी की 40% जास्त गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत, ज्या पेणमध्ये मोठ्या संख्येने पुरवल्या जातात, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं आणि तिथपर्यंत आपण आता पोचलो आहे या माध्यमांच्या ह्याच्यातून. आणि हा फरक नक्कीच पुढे होईल. पण हा फरक होत असताना ज्यांचं पाठबळ महत्त्वाचं असतं की त्यांच्याशिवाय आपण काय करू शकत नाही, ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ज्यांचं कल्चर म्हणजे एकूण सांस्कृतिक आणि कलात्मक जीवनाशी जवळचा संबंध आहे असं डॉक्टर अविनाश ढाकणे सरांना विनंती करतो की आपण याबद्दल आम्हाला मनोगत व्यक्त करावं. सर्व उपस्थित तसंच मान्यवर पाहुण्यांचे आभार. खरं तर शासकीय एखादा उपक्रम सुरू केला तर तो किती दिवस चालेल याबद्दल लोकांच्या मनात साशंकता असते. परंतु इथे जर आपण पाहिलं तर गेली अनेक वर्ष
अशा प्रकारचे उपक्रम एकाच वाहिनीबरोबर नाही, ऑलमोस्ट सगळ्याच वाहिन्या, सर्वच वर्तमानपत्र यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येत आहे आणि सर्वच लोकांचा उत्तम प्रतिसाद पण त्याला मिळतोय. कुठलाही बदल जर अचानक घडला तर तो चिरकाल टिकत नाही, पण तो हळूहळू जर घडला तर तो निश्चितपणे चिरकाल टिकतो. त्यामुळे मला खात्री आहे की पर्यावरणपूरक उत्सव, नुसतं गणेशोत्सवच नाही तर सर्वच उत्सव पर्यावरणपूरक साजरे केले गेले पाहिजेत. कारण कधी नव्हे एवढं मोठं आव्हान आज पूर्ण मानव जातीसमोर उभं राहिलेलं आहे, सगळ्याच प्रकारचं. म्हणजे कधी पूर येतात, तर कधी अचानक बर्फ पडतं, तर कधी खूप पाऊस येतो, कधी वादळ येतं आणि मनुष्यहानी होते. तर हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला निसर्गाच्या सोबत राहण्याचं जे आपल्या पूर्वजांनी आपल्या संस्कृतीने शिकवलंय त्याप्रमाणे आपण जर राहिलो तर कदाचित आपण नसू, परंतु आपले पुढचे अनेक जनरेशन चांगलं राहू शकतील. आणि त्यासाठी मला वाटतं सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपण सर्वजण आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. एबीपी माझाची पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद ढाकणे सर. आणि आमचे युथ आयकॉन म्हणजे आल्यानंतर आम्ही त्यांना असं विचारलं की तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन म्हणून कशाला आलात. हिंदी चित्रपटसृष्टीत गेला असतात तर आम्हाला तिकडे पाहायला जास्त आवडलं असतं. अजूनही त्यांना संधी आहे, कारण त्यांचं वय खूप कमी आहे. त्यांनी तर नक्की विचार करावा, नाही तर आपल्याला एखादा चित्रपट पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून काढावा लागेल. तर मी सिद्धेश सरांना विनंती करतो, कारण त्यांचं पर्यावरण क्षेत्रामध्ये एकूण नवीन काहीतरी करावं आणि लोकांपर्यंत पोचावं याकरता खूप त्यांची धडपड असते. तर सिद्धेश सरांना विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद बुसकुटेजी. सर्वप्रथम मी ईशाजी आणि अक्षरजी त्यांना आमच्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि त्यानंतर जसं ढाकणे सर म्हणाले की जे माध्यम आहेत, जे टी व्ही चॅनल आहेत, तर ABP माझाचं सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी फक्त ABP माझाच नाही, ते अनेक जे माध्यम आहेत त्यांनी जे काय उपक्रम आमच्यामार्फत जे राबवले जातात जनतेपर्यंत घेऊन जायचं आणि त्याच्यातून जो प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्याच्यासाठीच आपण हे उपक्रम एवढे वर्ष ईशाताई हे सुरू आहेत. आणि मी वारंवार मीडियाला म्हणत असतो की आम्ही पडद्याच्या मागे आहोत, पण आपल्यासारखे कलावंत जे पडद्याच्या समोर आहेत, जे पडद्यावर आहेत, आपली जबाबदारी आमच्यापेक्षा फार जास्त आहे. आपण लोकांपुढे काय मेसेज घेऊन जाता आणि आपण काही गोष्टी जेव्हा सांगता तेव्हा त्याचा इम्प्लिमेंटेशन ते लगेच दिसून येतं. जेव्हा आम्ही कुठलं GR काढतो, कुठले गाईडलाईन्स काढतो, जर मी काही ट्विट केलं, ह्यांनी काही पोस्ट केलं तर तरी ते शासकीय बघितलं जातं. पण आपल्यामार्फत जर कुठला मेसेज गेला, जर मीडियाच्या मार्फत कुठला मेसेज गेला, तो गमतीने असू द्या किंवा सिरियस असू द्या, कुठल्याही माध्यमातून, तर ते लोकांना रुजतं. त्याच्यासाठी आज असे उपक्रम मंडळाच्या मार्फत राबवले जातात. आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे कलावंत, तर म्हणजे यंग कलावंत म्हटलं तर काही चुकीचं नाही. मी तरी अजून जरी दाढी पांढरी असली तरी स्वतःला यंगच समजतो. शेवटी विचार यंग असले पाहिजे, महत्त्वाचं ते आहे. पण नक्कीच आज मंडळाच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम राबवले जातात. त्यातला हा एक उपक्रम आहे. आणि जसं बुसकुटेजी म्हणाले की माघी गणपती येतोय. आत्ताच्या काळात ताई आता मगाशी म्हणाल्या की आता सगळं कॉम्पिटिशनचं जग झालेलं आहे. कोणाचा गणपती मोठा आणि कोणाचा सण मोठा. तर माघी गणपती पण तसंच झालेलं आहे. आज मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर एवढे माघी गणपतीचे पंडाळ नसायचे, पण आज माघी गणपतीचे सुद्धा पंडाळ एवढे असतात. तर सगळे जे सार्वजनिक पंडाळ असतील ह्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रत्येक पंडालामध्ये ॲटलिस्ट एक तरी एलिमेंट असा असलं पाहिजे की तो पर्यावरणपूरक असला पाहिजे. आज कित्येक मंडळं अशी आहेत की ते रियूजचा जो कॉन्सेप्ट आहे ते अजूनही करत नाही. मग ते ताडपत्री असू द्या, ते बांबू असू द्या, काही असू द्या, रियूजचा कॉन्सेप्ट अजून आला नाही आहे. तर आमच्या माध्यमातून आम्ही त्यांना दरवेळी तेच सांगत होतो की प्रत्येक वर्षी तुम्ही ज्या काही डेकोरेशनसाठी मटेरियल यूज करता ते रियूज करा. आज तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात तर जो सेट आहे, सेट हा रियूज केला जातो. तर त्याच माध्यमातून ह्या जे पंडाला आहेत त्यांनासुद्धा आम्ही तेच विनंती करतो की रियूज करत जा. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा आपण जेव्हा डेकोरेशन करतो तर त्या कोकणामध्ये जेव्हा आपल्याकडे गणपती असतो तेव्हा साधी साडी आणि फुलांचं डेकोरेशन हे पारंपरिक डेकोरेशन. पण आता कसं झालं, आता तिथे पण कॉम्पिटिशन, की घरामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन. तर एक पारंपरिक गणपती पण आपण घरामध्ये कसा साजरा करावा, मग तो माघी असू द्या किंवा मग अनंत चतुर्थी असू द्या, तर त्या अनुषंगाने आपण अशी पावलं उचलली पाहिजे. आणि आपण जे यंग पिढी आहोत, युवा पिढी आहोत, आपल्या वडिलांनी, आपल्या
बालकांनी जे आपल्याला संस्कार दिलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या मुलांना काय संस्कार देतोय हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. पण नक्कीच असे उपक्रम आपल्या माध्यमातून जे आपण यंग कलाकार आहात आपल्या माध्यमातून आपण ते राबवले गेले पाहिजेत. आणि फक्त इथेच नाही तर मला वाटतं बुस्कुटेजी आपण असे जे यंग कलाकार आहेत आणि जरी ते पडद्यावर जरी सासू सासरे अशी काही भूमिका निभवत असतील पण नक्कीच त्याला आपण एंगेज केलं पाहिजे इवन दररोजच्या गोष्टीमध्ये. म्हणजे आज जर आपण पाहिलं तर विघ्नहर्ता मागे गणपतीसाठी येतोय पण आज आपल्यासमोर जे विघ्न आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एअर क्वालिटी सध्याचा जो हॉट टॉपिक आहे जो हॉट विषय आहे तर विघ्नहर्ताकडे एवढीच प्रार्थना की जसं ताई म्हणाल्या की आपण सेल्फिश झालो पण मला असं वाटतं की आपण जरी स्वतःसाठी जरी सेल्फिश झालो एक पाऊल जरी आपण सेल्फलेसली पर्यावरण जतन करायला सेल्फलेसली जरी उचललं. साधं उदाहरण मला मेट्रोनी येता येतं का मी गाडी घरी सोडू शकतो का. सो दॅट सेल्फलेस ॲक्ट त्याच्यामध्ये काहीतरी फरक पडेल. आज मी जेव्हा भाजी घ्यायला जातो मी कापडी पिशवी घेऊन जाऊ शकतो का तर दिस सेल्फलेस ॲक्ट आपण करू शकतो का. तर असे सेल्फलेस ॲक्टसुद्धा आपण ते केले पाहिजेत. आणि नक्कीच मला 100% खात्री आहे की आज ABP माझा यांच्या माध्यमातून आणि इतर सगळे मंडळाचे सगळे आमचे पदाधिकारी आणि असे यंग कलावंत यांच्या माध्यमातून हा गोल आपण अचीव करू शकू. आणि बाप्पाकडे एवढीच प्रार्थना की सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी माझ्या सकट सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी. कारण की जसं डाकणे सर म्हणाले की आज पर्यावरणाचं जतन हे काळाची गरज नाही तर हे आपल्या फ्युचर जनरेशनला वाचवण्यासाठी त्याची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा ABP माझा आणि अक्षय आणि ईशाताई आपले खूप खूप आभार. आपण वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आम्हा पाहुणचार करायला संधी दिली आणि नक्कीच पुन्हा आपण भेटू. धन्यवाद. नमस्कार. आपल्याला सिद्धेश कदम सरांनी सांगितलं त्याप्रमाणे बरोबर आहे. आपण हा बदल स्वतःपासून करायला हवा कारण तो बदल जेव्हा स्वतःपासून आपण करतो तर खऱ्या अर्थाने तो समाजातल्या टोकापर्यंत पोहोचू शकतो. त्याची नितांत गरज आहे. म्हणून या निमित्तानं आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एक वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी करत असतं आणि या प्रयत्नाच्या माध्यमातूनच ही स्पर्धा हे असंच एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे जेणेकरून तो पर्यावरणपूरक उत्सव साजरा केला जावा. आता आपण वळणार आहोत पारितोषिक वितरण समारंभाकडे कारण ते महत्त्वाचं आहे. तर जी मंडळी आपल्याकडे आज आली आहेत त्यांना आपण बाप्पाचा प्रसाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं प्रमाणपत्र या चारही मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी देणार आहोत. आणि मी प्रथमतः या ठिकाणी विनंती करतो विशाल शंकर पाटील हे मुंबईचे या ठिकाणचे ज्यांना उत्कृष्ट अशा पद्धतीचा पर्यावरणपूरक देखावा त्यांनी केला होता त्याची माहिती संपूर्ण त्यामध्ये होती. त्यांना हे पारितोषिक इथे प्रदान केलं जातं. दुसरे आहेत विनर्स या ठिकाणी प्रणाली आशिष पिंगळे यांनी देखील एक पर्यावरणपूरक देखावा साजरा करताना वेगवेगळ्या कागदाच्या पुठ्ठ्यांचा आणि याचा सगळ्यांचा वापर करून एक वेगळा देखावा केला होता आणि त्यांना आपण या ठिकाणी हे पारितोषिक प्रदान करतो. यानंतर आहेत समृद्धी सतीश पवार. समृद्धीने पण फुलांची सजावट आणि वेगवेगळ्या सजावटीच्या माध्यमातून हे सगळं केलं होतं आणि याचं कठोर परीक्षण केलं जातं कारण जवळजवळ 2 ते 3 हजार एंट्रीज आपल्याकडे त्या ठिकाणी येतात. त्यातनं हे निवडले जातात आणि ABP माझाच्या वतीने याचं परीक्षण चांगल्या पद्धतीने केलं जातं. आणि त्यानंतर आहेत दिनेश धोंडीराम शेलार. या सगळ्या मंडळींनी पुढल्या वर्षी पण या स्पर्धेत भाग घ्यावा आणि अशाच पद्धतीने पारितोषिक मिळवावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ABP माझा दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी त्यांनी पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली होती. तर अशाच प्रकारे सर्वांनी पुढाकार घेऊन ह्यासाठी प्रयत्न करावेत. ABP माझा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मागील अनेक वर्षापासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत असतात. तर अशा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन भविष्यामध्ये आपण काही चांगलं करत असेल तर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे चांगलं माध्यम आहे. तर मी सर्वांना त्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजपर्यंत जी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा जी आयोजित केली होती आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळाच्या याला शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सतीश शिवाजी पवार. मी वरळीहून आलो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ABP माझा आयोजित इको फ्रेंडली पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ठेवलेली त्यात आमचं नंबर आलेला आहे. आणि खरंच संजय भुसकुटे सरांचं आणि आपल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आणि त्याचबरोबर ABP माझाचं संपूर्ण टीमचे आभार की ते असे
आमच्यासारख्या आर्टिस्ट लोकांना असे प्राधान्य देत आहेत, एक सपोर्ट करतात की इको फ्रेंडलीची जे राबवत आहेत स्पर्धा, त्यासाठी खरंच त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आशिष पिंगे, मी पुण्यावरून आलो आहे. सर्वप्रथम ABP माझा आणि MPCB यांचे आभार, ज्यांनी हा एक व्यासपीठ दिला आम्हाला. मागील 8 वर्षापासून मी इको फ्रेंडली गणेशाची मूर्ती घरी बनवतो आणि इको फ्रेंडली कलरिंग पण त्याला करतो घरीच आणि विसर्जन पण घरीच करतो. तर सर्वांनी इको फ्रेंडली गणेशा साजरा करूया आणि आपल्या वसुंधरेला आणि पर्यावरणाला वाचूया. धन्यवाद. माझं नाव दिनेश शेलार, मी कल्याणवरून आलो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ABP माझा यांच्या संगनमताने जे पर्यावरणपूर्व गणपती स्पर्धा आयोजित केली आहे, त्यात मी सहभाग घेतला होता. आणि माझं गणपती विसर्जनसुद्धा शाडू मातीचा असतो आणि गणपती विसर्जन हे घरच्या घरी केलं जातं. अशा प्रकारे गणेशोत्सव आम्ही साजरा करतो. नमस्कार, मी विशाल पाटील, पनवेलवरून आलो आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ABP माझा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा स्पर्धेमध्ये मला क्रमांक मिळाला आहे. ही स्पर्धा आयोजित करताना या स्पर्धेमध्ये माझा विषय होता आईस्क्रीमची कांडी वापरून केलेले डेकोरेशन. ही सजावट करताना मी ही रियूज करण्यासाठी आईस्क्रीमची कांडी वापरली होती, त्याच्यातून मी माझा देखावा साकार केला होता. हा विषय घेताना मला पर्यावरणाचं भान ठेवतोय याची जागरूकता होती.